वारी येथे गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा, प्रशासनाला 16 मार्चपर्यंत कारवाईचा इशारा। कोपरगाव तालुक्यातील वारी गावाजवळ गोदावरी नदीपात्रात दिवस रात्र अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भरत मोरे यांनी केला आहे। पक्षवाढीसाठी तालुक्याचा दौरा करत असताना वारी परिसरात 15 ते 20 डंपर, 8 ट्रॅक्टर आणि 1 जेसीबीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले। या ठिकाणी वाळू उपसा करणारे मजूर, चालक व संबंधित मालक बेधडकपणे काम करत असल्याचे दिसून आले। अवैध वाळू उपशातून मिळणाऱ्या अफाट पैशाच्या लालसेपुढे त्यांना कोणत्याही नियम कायद्याची भीती उरलेली नसल्याचे मोरे यांनी सांगितले। पोलीस किंवा महसूल विभागाचे अधिकारी असोत, अशा कुणाच्याही कारवाईची भीती न बाळगता हा व्यवसाय सुरू असल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। गौण खनिज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत हा वाळू उपसा सुरू असून प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला। या प्रकाराकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी करत 16 मार्च 2026 पर्यंत कोणतीही दखल घेतली नाही तर प्रशासनाला लाज वाटेल असे अनोखे आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे। याबाबत कोपरगाव तहसील कार्यालय आणि ग्रामीण पोलीस स्टेशनने तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख भरत मोरे यांनी केली आहे। शिर्डी प्रतिनिधी मनोज जाधव। कोपरगाव तालुक्यामध्ये वारी या गावात अवैध अशी वाळूची तस्करी म्हणजे वाळू उपसा कुठलाही लिलाव नाही आणि कुणालाही जुमानत नाही असे ते लेबर असतील, मग तो चालक आणि मालक सगळे हे वाळू व्यवसाय करणारे 2 नंबर धंद्यातले व्हाईट कॉलरवाले, काही शिर्डी परिसरातील, काही वारी गावातील, काही आजूबाजूच्या परिसरातील असे तरुण त्या ठिकाणी अवैध असा म्हणजे विनाकारण गावकऱ्यांना त्याचा त्रास, रस्ते उकाडणार, रस्त्यावर पुन्हा खड्डे पाडणार आणि दिवस रात्र यांची वाळू चालू आहे। हे गौण खनिज कायद्याला जुमानत नाही, ना तहसीलदारला जुमानतात, ना पोलीस, तर मग सर्वसामान्य माणसाची काय विषाद यांना अडवायची। मी पोलीस प्रशासन, तहसील प्रशासनाला विनंती करतो, 16 तारखेपर्यंत या अनलिगली अवैध अशा या वाळू उपशावर जर आपण बंधन घातलं नाही, त्याच्यावर टाच आणली नाही, बंद केलं नाही, तर 16 तारखेनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन रोज केले जाईल। मग ती लाज प्रशासनाला वाटेल अशा पद्धतीनं ते आंदोलन केलं जाईल। मी रस्त्यावर तहसीलदाराच्या भूमिकेत नाटकीय पद्धतीने प्रतिकात्मक आंदोलन, तहसीलदाराच्या भूमिकेत टेबल लावून बसेल, त्या ठिकाणी प्रतिकात्मक डुप्लिकेट बनानं वाळू व्यवसाय करणारे तरुण उभे करेल। ते जसे पैसे देतात, तहसीलदार पैसे घेतो, पोलीस प्रशासन पैसे घेतात, अशा पद्धतीनं ते आंदोलन केलं जाईल। मग याची लाज प्रशासनाला वाटेल। मग अशा पद्धतीनं जर होऊ द्यायचं नसेल, प्रशासनाचे वाबाडे काढायचे नसतील, तर ती बेसुमार उपसणारी अवैध वाळू तिच्यावर 16 तारखेपर्यंत रोक लावा, नाहीतर 17 तारखेपासून माझं रोज आंदोलन चालू होईल। माझा अर्थात तालुक्यात संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन चालू होईल। याची गंभीर दखल प्रशासनाने घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।